सिरबाद इव्हिनिंग सेशन आहे. पहिला बॉल मेगा फायनलचा. सनी तयार. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बराच बाहेर सोडून दिलाय. अंपायर सागर कापडी सरांचा इशारा आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त दाब आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त दाबेने धावफलकाचा श्री गणेशा झालाय. अंतिम मुकाबला मेगा फायनलची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दाबेनं सुरुवात झाली. अतिरिक्त दाबेनं इथं सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज हरीला आपण पाहणार आहोत. वन ऑफ द पॉवर हिटर सनी समोर आहे. सनी नामक गोलंदाज आपण पाहतोय. आडव्या बॅटनं सनीचा चेंडू खेळून काढला डीप मध्ये. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त नुकसान झालं नाहीये. पण 2 धाबा इथे मात्र जलद गतीने पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावसंख्या पुढे सांघिक कोठातील धावसंख्या आली आहे. आता 3 या आकड्यावर त्यांनी वैयक्तिक कोठा इथे ओपन केला दुहेरी धावेनं. हरी आणि मंगेशला आपण पाहतो. हरीचा बॅटमन आली दुहेरी धाव. पहिल्या बॉलवरती अतिरिक्त मिळाली सनीच्या माध्यमातून आणि त्या अनुषंगानं टोटल 3 बार. व्हेरी नेक्स्ट बॉल सनी. राऊंड द विकेट न बॅटची संधी होती. चेंडू बराच काळ हवेत होता. त्यानंतर वाटलं की झेलबाच्या स्वरूपात पहिली विकेट पाहायला मिळेल का, पण नाही, असं काही घडलं नाहीये. दरम्यान 1 धाव पूर्ण झाले. सिंगल धावसंख्या पुढे 4 वर. अंतिम मुकाबला मेगा फायनलची ही लढत आपण पाहतोय. आणि मेगा फायनलच्या या मॅच मध्ये कोण जिंकेल आणि कोण विजेते पदाचा प्रबळ दावेदार असेल या प्रश्नांचं उत्तर दडलंय. येणाऱ्या या 8 षटकांमध्ये पहिलं षटक त्यामधलं सुरू आहे. दोन्ही बाजूला 4-4 षटक आपल्याला पाहायला मिळतील. 4-4 षटकांचा मेगा फायनलचा मुकाबला. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राईट आर्म राऊंड द विकेट न सनी तयार. ओ यावेळेस फॉलो करण्याचा प्रयत्न बॉलला. इट्स अ व्हाईट बॉल. दुसरी अतिरिक्त धाव खर्च केली आहे. गावदेवी स्पोर्ट्स काटेगरनं मात्र आज सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कारण यापूर्वीच्या मॅच मध्ये अवघ्या 3 षटकांमध्ये तब्बल 63 धावांचा डोंगर सर केला. 6 चेंडू ठेवून तो सामना जिंकला. त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये आता इथून येणाऱ्या 4 षटकांमध्ये धावसंख्या बनवायच्या किती मोठा प्रश्न असणार आहे आदर्श क्रिकेट संघ दानिवली समोर. पुन्हा एकदा यावेळेस 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट, गुड कॉलिंग. आणि 2 धावसंख्या पुढे 7. पहिली धाव प्रचंड वेगाने घेतात दोन्ही फलंदाज. यापूर्वी देखील आपण या दोन्ही फलंदाजांना पाहिलं. स्पेशली मी कौतुक करेन मंगेशचं. त्याने ज्या प्रकारे सेमीफायनलच्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती, शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल त्यानं धावसंख्या 28 कुठल्या होत्या आणि वैयक्तिक 29 धावांची त्याची मॅरेथॉन इनिंग आपण पाहिली. त्याच प्रकारची बॅटिंग या मॅच मध्ये देखील त्याला करावी लागेल. अगली पेशकश ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. मिळेल ती फक्त आणि फक्त 1. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे टीमची टोटल स्कोर बोर्डवर आता 8 वर आपल्याला पाहायला मिळते. महाअंतिम मुकाबला. जो जीता वही सिकंदर. पण सिकंदर कोण असेल, चॅम्पियन कोण असेल, पहिला कोण, या गोष्टीला भरपूर महत्त्व दिलं जातं. त्यामुळे पहिल्या विजेते पदासाठी मात्र दोन्ही संघ करताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांचा संघर्ष मोठा असेल, पण ज्याचे प्रयत्न मात्र खरे असतील तो जिंकेल मेगा फायनलची ही महत्वपूर्ण मॅच. पहिला कोण त्याला महत्व आहे. त्यामुळे जिंकणं दोन्ही संघांना भरपूर महत्वाचं आहे. राऊंड द विकेटनं पुढचा बॉल घेऊन आलाय सनी. राऊंड द विकेटने आला होता. ऑन साइड लॉप करायचा होता. भरपूर चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान सिंगल इथे कंप्लीट केली जाते ना. एकेरी धावेनं षटक क्रमांक पहिलं संपन्न होण्यासाठी अद्यापही 1 चेंडू शिल्लक असेल. 2 अतिरिक्त धावा आल्या. 2 डबल, 3 सिंगल. आणि अशा प्रकारे पहिल्या 5 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्यात. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर, स्ट्राईक डाऊन द ग्राउंड ऑर्थोडॉक्स, लॉंग ऑन मध्ये 1 आणि त्याचप्रमाणे डीप मध्ये मिड विकेटला 1 प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल सनी गोलंदाजी मार्कवर. राऊंड द विकेटनं स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयास झाला होता. दरम्यान मात्र बॅटची संपर्क नाहीये. कोणत्याही प्रकारे डॉट बॉलने समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाचा वाजवी काय संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा धावफलकावरती. 9 रन्स विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. आदर्श क्रिकेट क्लब दानिवली. चला फिल्डिंग लगेच लावा. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायच्या गोष्टीची नोंद घ्या जगू. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायच्या, त्यामुळे बॅड लाईट इफेक्ट जरूर इथे पडेल. कारण घड्यामध्ये आपण पाहिलं तर सध्या 5 पासून 28 मिनिटं झालेली आहेत.
अवघ्या 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक पूर्ण झालंय. विशाल गोलंदाजी मार्क वरती, स्वतः इथे कॅप्टन आता मात्र गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका साकारावी लागेल मैदानामध्ये जर सामना जिंकायचा. ऑफसाइड रिजन मध्ये 2 फिल्डर डीप मध्ये, पॉइंट कव्हरचा मधोमध्ये, लॉंग ऑफ लॉंग ऑन तैनात, मिड विकेट आणि बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये. ओ पहिला चेंडू, भरपूर चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळेल, भरपूर सुंदर लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि अंपायरचा इशारा तर लेग बायच्या स्वरूपात ही द वॅक्सिन रिप्ले भरपूर महत्वाचा असेल. आपण पाहूया, खुला टाकला गेला आणि पूर्णपणे बीट केलं फलंदाजाला. एक धाव इथे मिळाली लेग बायच्या स्वरूपात आणि टीमची टोटल येऊन पोहोचली आहे 10 या धावसंख्येवरती. 10 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना वेळ जास्त घेतात टीम दानिवली. सला सेकंड इनिंग मध्ये टीम खाटेकरला बॅटिंग करायचे, त्यामुळे थोडी स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपण देखील दाखवायची आहे. पुन्हा एकदा विशाल बळतोय, पुढचा चेंडू आपल्या षटकातला घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंड वरून वरदा विकेट आला आणि त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर सेबी उपर, आयन अँड सम सिक्सर. षटकार ठोकलाय आणि अगदी आपण पाहतोय षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 16 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ज्या मंगेशनं सेमीफायनलच्या मॅच मध्ये अक्षरशः मैदानामध्ये थैमान घातला होता, शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः गोलंदाजावर बरसला होता, त्या मंगेशनं पुन्हा एकदा विशालच्या विरोधामध्ये हा विशाल काय भव्य षटकार ठोकलाय आणि त्याने सांगितलंय मेगा फायनलचं स्वप्न आम्ही पाहिले जिंकण्याचं, पूर्ण करण्यासाठी मेहनत आम्ही करू. अडवा बॅटनं हल्ला चढवलाय आणि हा बॉल देखील पाठवलाय वाईडिश लॉंगॉलच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा दुसरा धमाका, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा धमाका आपण पाहतोय बॅटर मंगेशच्या बॅट मधनं. व्हॉट आउटस्टँडिंग बॅटिंग, व्हॉट मॅग्निफिसंट बॅटिंग बाय बॅटर मंगेश. सुपर बॅटिंग, पॉवर पॅक धमाका आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वी लॉंगॉनला, त्यानंतर वाईडिश लॉंगॉन काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सजवला फटका आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतो सज्ज होईल. विशालला मात्र इथनं काहीतरी चमत्कार करावा लागेल या मॅच मध्ये, इथे विकेट मिळवावी लागेल मंगेशची, कारण त्या मंगेशनं 2 षटकार ठोकलेत गोलंदाज विशालच्या विरोधामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं परिवर्तन, वाडिश लॉंगॉनचे फिल्डर मात्र आता ऑर्थोडॉक्स लॉंगॉन मध्ये आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये लॉंगॉन वरून प्रोटेक्शन आहे, फिल्डर प्रचंड वेगाने आल्यात आणि बघता बघता इथे मात्र पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांनी आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्यात. दुहेरी धावांनी धावसंख्या मात्र आकार घेत असताना टोटल तब्बल 24 वर आली आहे. पहिला 10 चेंडूंचा खेळ झालाय आणि 10 चेंडूंमध्ये तब्बल 24 धावा पुस्तकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठी टोटल जरूर टीम धानिवली उभारेल जर याच प्रकारची फलंदाजी अंतिम चरणापर्यंत होईल तर. पुढचा बॉल फुल टॉस बॉल कसा सोडेल फलंदाज मंगेशच्या बॅटमधनं आलेला माइटी ड्यूज, लॉंग बिग वे आउट ऑफ द पार्क, षटकार. थैंक यू जय खाली बाली मच चुके मैदान के अंदर आणि याच दरम्यान व्यासपीठावरती दीपकजी गुडे साहेबांचं नुकतं शुभागमन झालंय आणि त्यांचं हृदयाचं अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आपण आला त्या स्पर्धेला, वेलकम, मोस्ट वेलकम दीपकजी गुडे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
हो, यावेळेस देखील क्षेत्ररक्षक आहेत तिथे उपस्थित. TDC बँक मॅनेजर सन्माननीय दीपकजी गुडे साहेबांचं नुकतं शुभागमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. शेवटचा बॉल होता या षटकातला आणि तिथे मात्र आपण पाहतोय एक धाव अंकित झाली आहे आणि या एकेरी दाबेच्या मदतीनं टीमची टोटल 31 वरती आपण पाहतोय 31. विनोदजी बडेराव साहेबांचं देखील तो नुकतं शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तब्बल चतुर्थ पारितोषिक कॅश प्राइज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलंय सन्माननीय विनोदजी बडेराव साहेबांचं इथे नुकतं शुभागमन झालंय आणि साहेबांचा स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम विनोदजी बडेराव साहेब. आपलं संपूर्ण मॅनेजमेंटच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. चला वेळ जास्त घेऊ नका. धानिवलीचे दोन्ही फलंदाज तुम्ही वारंवार एकत्र येतात. 2 ओव्हर्सनंतर तब्बल धावसंख्या 31 आपण पाहतोय. षटकार जो ठोकला होता त्यानंतर आपण पाहिलं फेस कॅम मधून ज्या प्रकारचे त्याचे एक्सप्रेशन कव्हर केले आमचं ऑफिशियल कॅमेरामॅननं. अग्रेशन आहे आणि मॉडर्न क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूमध्ये हे अग्रेशन असणं भरपूर महत्वाचं आहे. फार एंड वरून आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती विसावा रिसॉर्ट एंड कडून गोलंदाज. षटक तिसरं प्रेम धीम्या गतीचा होता, पायांवरती आदळलाय. लाऊड अपील, अंपायरचा क्रुएल सिग्नल. इट्स नॉट आउट. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. खरं तर LBW साठी अपील मोठी झाली पण अंपायरने क्लिअरली सांगितलं इट्स नॉट आउट. सिंगल मिळाली लेग बायच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती देखील लेग बाय मिळाली होती आणि पुन्हा एकदा प्रेमच्या विरोधामध्ये देखील लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. बघा जगू, तुम्हाला नेक्स्ट इनिंग बॅटिंग करायची आहे. लॉप करण्याचा प्रयत्न होता प्रेमनं मात्र कुठेतरी कमबॅक मिळवून दिला आपल्या टीमला. डायरेक्ट हिट. टेक्निकल रूम कडे हा नक्कीच डिसिजन सोपवलाय. रिव्ह्यूची मागणी केली. अंपायर मात्र सांगतात की थर्ड अंपायर आता एक्झॅक्टली चेक करतील की काय घडलंय. नुकतंच ज्यांचं आपण पाहिलं शुभागमन झालं सन्माननीय विनोदजी बडेराव साहेबांचा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत होत असताना. वेलकम सन्माननीय विनोदजी बडेराव साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रनआउट साठी मात्र इथे टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जात आहे. फलंदाजाच्या हृदयाचे ठोके देखील वाढले असतील. OUT आउट. फलंदाज इथे मात्र बाद आहे. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि फायनली पहिला धक्का लागलाय बॅटिंग करताना आदर्श क्रिकेट संघ धानिवलीला. खलनायक बनना होगा इस मुकाबले में. मेगा फाइनल अंतिम मुकाबला है और यहां से जीत के लिए संघर्ष दोनों टीमों का बहुत बड़ा होगा. फायनल मॅच जिंकण्यासाठी दोन्ही संघ मात्र अफाट प्रयत्न करतील आणि पाहूया या मॅच मध्ये कोणता संघ बाजी मारेल. नुकतेच विकेट मिळाली आहे धावचीच्या स्वरूपात. फलंदाज मंगेशला बाद केलंय. प्रवीण आलाय. प्रवीण आल्या हल्ला चढवलाय. लॉंग ऑनच्या फिल्डरला शोधून देखील काढलाय. विकेटचं बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. सेलिब्रेशनला झाले सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. टीम कातेगरच्या खात्यामध्ये आणखीन एक सफलता. दुसरा धक्का बॅक टू बॅकचा दिलाय प्रेमनं. प्रवीण बॅक टू दी पॅव्हेलियन.
नशिबाची साथ, लक फॅक्टर रॉन झालंय आदर्श क्रिकेट संघ धानिवलीसाठी आणि 4 धावांनी धावसंख्या 36च्या स्वरूपात 36. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, कोणती मिस्टेक नाहीये. पहिल्या ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय, फेकतायत, अॅक्युरेट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि दरम्यान सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला जाते आणि टीमची टोटल आता सांघिक कोठा येऊन पोहोचलाय 37 रन्स ऑन बोर्ड. 37 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. नाही, नक्कीच कमबॅक तर म्हणावा लागेल टीम काटेकरच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 9 वाल्या विशालच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 3 षटकारांच्या मदतीनं 22 धावा कुठल्या गेल्या आणि प्रेमनं पुन्हा एकदा या मॅच मध्ये काटेकर संघाला दिलासा दिलाय. कमबॅक होईल का टीम काटेकरचा? पाहूया. पुढचा बॉल लॉप केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ माय गॉड, काय घडलंय मैदानामध्ये? विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. एका क्षणाला असं वाटलं की संपर्क झाल्या झाल्या बॉल मैदानाच्या बाहेर जातोय की काय, पण नाही. क्षेत्ररक्षकाने जज केलं विकेटचं पतन आणि लागणारा आणखीन एक मोठा धक्का. बॅटिंग करताना आदर्श क्रिकेट संघ धानिवलीला तिसरा फलंदाज हरी बॅक टू द डगआउट. तब्बल 51,000 रुपयांचं ज्यांनी आम्हाला नक्कीच पुरस्कृत केलं. सन्माननीय दीपक गणपत गुडे साहेबांसामी हृदयाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. कारण या स्पर्धेला खरं तर प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलंय. सन्माननीय दीपक गणपत गुडे साहेबांसामी हृदयाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. एक दानशीर व्यक्तिमत्व. बघा जग्गू, तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. ऑलरेडी बॅड लाईट इफेक्ट सुरू झाला, त्यामुळे रन जरी कमी झाला तरी तुम्हाला बॉल दिसणार नाही, मग डिफिकल्टीज येतील भरपूर. ओ हो, क्या बात है! बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावर केलाय पुल आणि चेंडू सीमा पलीकडे गुल. षटकार. मैदानाच्या आतमध्ये जणू काही आल्या आल्या रोहितच्या विरोधामध्ये ठोकलेला मल्हारनं दमदार षटकार. 6 धावा आपण पाहतो या षटकारानिशी. धावसंख्या फुलते बहरते आकार घेते आणि धावफलक मात्र वृद्धिंगत होत असताना येऊन पोहोचलंय 43. 43 आकडावर 5 चेंडूंचा क्या दापही शिल्लक आहे. 43 झाल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला हवाई यात्रेवर पाठवण्याचा प्रयत्न. पहिला टप्पा पडलाय, चेंडूला कलेक्ट केलंय, फेकी अचूक आली आहे, रनआउटची संधी आहे आणि हो, पंचांची सहमती देखील मिळाली धावचीच्या स्वरूपात. चौथा धक्का. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय, प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज सन्माननीय दीपकजी गुडे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्याचप्रमाणे ब्युटिफुल ट्रॉफी संतोषजी शिंगोळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्यासोबत द्वितीय क्रमांकाचे कॅश प्राइज सन्माननीय संतोषजी शिंगोळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले आणि त्यासोबत ट्रॉफी देखील साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तृतीय, चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी सन्माननीय वैभव इरामण शिंगोळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्यासोबत तृतीय क्रमांकाचे कॅश प्राइज विनोदजी बडेराव साहेब आणि त्यांच्यासोबत संदीपजी गवई साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्याबद्दल त्यांचा देखील आभार आहे. पण बॉल हवे ते क्षेत्ररक्षक कॅप रिमूव्ह करतोय आणि त्यानंतर झेल स्वीकारतोय. बॉल इज इन सेफ हँड. चेंडू सुरक्षित हातांमध्ये जाऊन विसावलाय. 1 more wicket down.
अंकाचं पारितोषिक जर इथं आपण पाहिलं तर सन्माननीय अण्णा शिंगोळे साहेब आणि दीपकजी पवार साहेब यांनी आम्हाला पुरस्कृत केलं. त्याचप्रमाणे आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचं कॅश प्राइज आहे ते सन्माननीय सचिन लक्ष्मण शिंगोळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्याबद्दल या दानशूर दाशांत आम्ही या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं सन्माननीय सचिन लक्ष्मण शिंगोळे साहेब आणि त्यासोबत योगेश पद्माकर गायकवाड साहेब यांनी आम्हाला पुरस्कृत केलंय. या पुरस्कर्त्यांचा आम्ही हृदयाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. दीपकजी गुडे साहेब, त्यासोबत संतोषजी शिंगोळे साहेब असतील, विनोदजी बडेराव साहेब असतील, संदीपजी गवळी साहेब असतील, त्यासोबत अण्णाजी शिंगोळे साहेब असतील, दीपकजी पवार साहेब असतील, वैभव शिंगोळे साहेब असतील, सचिनजी लक्ष्मण शिंगोळे साहेब आणि योगेशजी गायकवाड साहेब या सर्व दानशूर दात्यांचं संपूर्ण मॅनेजमेंटच्या वतीनं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. ऑनगोईंग मॅचकडे आपण जाऊया. मेगा फायनल, मेगा इव्हेंट आहे. शेवटचे 2 चेंडू तर बस 46 धावा धावफलकावरती. ऑफ साइडला लॉब केलाय, क्षेत्ररक्षकात फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र फसला आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल देऊन फलंदाज बसला. लागणारा आणखी एक मोठा धक्का. आदर्श क्रिकेट संघ दानिवलीला 6वा. त्यातच आदर्श क्रिकेट संघ दानिवलीची, पण त्यानंतर काटेगरना देखील कमबॅक करून दाखवला या मॅच मध्ये. आणि खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक मोठी उलटफेर खाटेगर संघाने केली आहे. सेमीफायनलच्या लढतीमध्ये ओमसाई आंबेळे संघाविरुद्ध मात्र विक्रम नोंदवला आणि तब्बल 63 धावा अवघ्या 3 षटकांमध्ये ठोकून काढल्या. शेवटचा बॉल स्लाइस केलाय डीप मध्ये, पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. रनआउटची संधी आणि शेवटच्या बॉलवरती देखील रनआउटच्या स्वरूपात 7वी विकेट गमावली. आदर्श 11 दानिवलीनं. सत्र पहिला पूर्ण झालाय, डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 47. 47 धावा झालेल्या आहेत आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलंय. टीम आदर्श क्रिकेट संघ दानिवलीनं काटेगर संघासमोर. याच काटेगर संघानं या क्रीडांगणावर 4 षटकांमध्ये 64ची गरज असताना अवघ्या 18 बॉलमध्ये सामना संपवला होता. त्यामुळे आता त्याच काटेगर संघाला इथून चॅलेंज असणार आहे, आव्हान असणार आहे. येणारे चेंडू असतील 24 आणि विजयासाठी 48 धावांची गरज आहे. थरार क्रिकेटचा 16 आनंदाचा समर्थक रूपा चषक 2024च्या या पहिल्या भव्य आणि दिव्य पर्वाचा या स्पर्धेमध्ये नक्कीच भाग होण्याची आम्हाला संधी दिली, त्याबद्दल संपूर्ण मॅनेजमेंटचा मी आभार व्यक्त करू. कुमारजी बामणे यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं स्पर्धेच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्याची आम्हाला देखील संधी दिली. तर मेगा फायनलच्या मेगा इव्हेंट मध्ये पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आम्ही परिवर्तन करतोय आणि मायक्रोफोन वरती आम्ही इन्व्हाइट करतोय आमचे सहकारी समालोचक अर्थातच दीपेशजी बिराडे, व्हॉइस ऑफ मुरबा डोंगर नावे. व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथींचा शुभ सन्मान सोहळा आपण सध्याच्या घडीला संपन्न करत आहोत. धन्यवाद प्रतिमेशजी ठाकूर. या क्रीडा स्पर्धेमध्ये 2 दिवसीय ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, त्यांचं सुमधुर समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं ऐकत मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने त्यांचा आभार. TDC बँकेचे मॅनेजर सन्मान्य दीपकजी गुडे साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. दीपकजी गुडे साहेबांचा शुभ सन्मान यानंतर आपण लगेचच संपन्न करत आहोत मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं देवीदासजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते. सामना सुरू होता. मेगा फायनलची लढत टार्गेट आपण पाहिले तर सेट झालेले 48
48 धाब्याचं 12.00 धाब्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे आता विजयासाठी मेंटेन करायची ती टीम आदर्श 11 धानेलूच्या अगेन्स्ट आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेघरला. दीपकजी गुडे साहेबांचा विशेष सन्मान सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना त्यांच्या वतीनं आमच्या मॅनेजमेंट कमिटीला या संपूर्ण समर्थ ग्रुपा चषकाच्या पहिल्या पर्वात सहकार्य लाभलं. त्यांची चांगली मदत आमच्या आयोजन समितीला झाली. ते दीपकजी गुडे साहेब मॅनेजर TDC बँकेचे आणि त्यांचा शुभ सन्मान सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य रामचंद्रजी भोईर सर जे पेशाने डॉक्टर आहेत, दानयुली गावाला बिलॉंग करतात, ज्यांचा संघ आज मेगा फायनलमध्ये खेळतोय. दुग्ध शर्करा योग देखील आहे आणि रामचंद्र भोईर सरांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. प्रवीणजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते सामना सुरू करा. ऑनफिल्ड अंपायर सागर कापडी सर. 48चं लक्ष स्कोरर ऑफिशियल आपण स्पेशली लक्ष द्या. मल्हारी भोईर गोलंदाजीसाठी सलामीवीर जगदीश भाग्यवंत स्ट्रायकर एंडला 12 पहिला बॉल पायात होता. स्विंगिंग यॉर्कर संधीच दिली नाहीये फलंदाजाला. सुरुवात दमदार केली आहे संघ कर्णधार मल्हारी भोईरनं. पहिले 12 चेंडू निर्णायक असतील जे कॉमेंट्री बॉक्स इनकडून टाकले जातील त्यावरती मॅचचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. वैभवजी शिंगोळे साहेब युवा नेतृत्व यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करत आहोत. मैदानामध्ये जल्लोष आली आहे विकेट आणि मैदानामधून आता परतावं लागेल तंबूच्या दिशेला. जगदीश भाग्यवंत बॅक टू पवेलियन. पहिला धक्का. तृतीय चतुर्थ आणि पंचम क्रमांकाचं आकर्षक झळाल तर करंडक चषक आपल्याला लाभलं. दादांचा शुभ सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतो. सर न्यू बॅटर फास्टली पटवा. आई गावदेवी स्पोर्ट्स काटेघर लक्ष सुद्या. बॅटिंग ऑर्डर आपण रेडी करा कारण रनचेस आपल्यालाच करायचं आहे आणि बॅटलाईनचा इम्पॅक्ट हळूहळू या मॅचवरती झालाय. सो तुमचा वेळ आता तुम्हालाच वाचवायचा. लक्ष सुद्धा. बाबेजी कराळे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करत आहोत. वैभवजी शिंगोळे हे आपल्या लाडके अतिथींचा. त्यानंतर आणखीन एक सन्मान यानंतर आपण संपन्न करणार आहोत. विनोदजी बडेराव साहेब सरळगावचे ज्येष्ठ उद्योजक आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. दिगंबरजी मसने यांच्या शुभ हस्ते. विनोदजी बडेराव साहेबांचा हा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. ज्यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मला सहकार्य झालं. स्विच हिट एका त्यानं झेल पकडण्याचा प्रयत्न प्रवीण भोईर आताच पांड्याचा सुरू होता. चांगला प्रयत्न मात्र यश त्याला आलं नाही. मिळते एक धाव. विशाल भोईर संगणकाचं खातं खुलं झालं आणि रनचेस करत असताना 48चा पाठलाग करत असताना महत्वपूर्ण सामन्यात ही पहिली धाव दाफलकरवरती जोडली आहे आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेघरनं. विनायक खाटेघरे जो मागच्या 4 मध्ये उपस्थित नव्हता आता या मॅच मध्ये त्याची उपस्थिती लाभली पाहिजे. त्या सर्व या मॅच मध्ये आता कसा असेल तो कशी भूमिका अदा करेल. शफल झाले तदनंतर ऑन साइडला स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या दिशेने हा सफल फटका बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल सुरती रूप विनायक खाटेघरेच्या बॅट मधून आलाय हा पहिला 4 चौकार. क्रमांकाचं चषक ज्यांच्या वतीनं आम्हाला लाभलं त्यांचा शुभ सन्मान आम्ही संपन्न करत आहोत. रामदासजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते. संतोषजी शिंगोळे साहेबांचा विशेष सन्मान सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना रामदासजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते.
षटक पहिलं संपलं, अवघ्या 6 धावा दाखल करू दे. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. मात्र ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आमच्या आयोजन समितीला मदत केली, ज्यांच्या उपस्थितीनं हा मंच भरून गेला, त्या मान्यवरांचं अतिथींचं स्वागत सन्मान करणं हे आमच्या आयोजन समितीचं आद्य कर्तव्य. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. प्रमोदजी शिर्के साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. ऑन साइडला फटका फसला आणि मॅच मध्ये महत्वपूर्ण धक्का दुसरा बसला. आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरला विके विनायक खाटेकरे बॅक टू दी पॅव्हलियन. असलेलं पुष्पगुच्छ देऊन आपण प्रमोदजी शिर्के साहेबांना शुभ सन्मानित करत आहोत. भाऊजी शिंगोळे यांच्या शुभ असते आज सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना क्रीडा स्पर्धेचं पहिलं पर्व मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न ग्रामीण बेल्ट मधील 40 टीमचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. अंतिम 2 संघ सध्या स्पर्धेचा जेतेपदाचा मानकरी होण्यासाठी मैदानामध्ये लढतायत. त्या ठिकाणी फाईट सुरू आहे. 48 चेस करत असताना 6 बनवलं गेल्या, 2 धके बसलेत. न्यू बॅटर के कुमार खाटेकरे ऑन स्ट्राईक. गोलंदाजीसाठी मंगेश भोईर. फुल लेंथ होता, पायामध्ये ड्राईव्ह केलं समोर स्ट्रेट बॅटनं. बॅकअपसाठी स्वतः संगनायक मल्हारी भोईर पोहोचतात. व्हेरी गुड फिल्डिंग मिळते ती फक्त एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या सरकते पुढे. ती आतापर्यंत 7 या आकड्यावर. उपस्थित सर्वांचं आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. ऑनलाईन व्ह्यूवरची पुन्हा एकदा आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. सन्मान सोहळा संपन्न झालेला आहे. आता पूर्णपणे आपण या मेगा फायनलच्या सामन्यावरती लक्ष केंद्रित करणार आहोत. क्रिकेटची एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी. समृद्ध चषकाचं दमदार हे पहिलं पर्व ज्यावरती तुम्हा आम्हा सर्वांना आहे गर्व. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, झेलची संधी आणि त्या संधीचा सेकंड अटेम्प्ट मध्ये केले सोनं. ओल्डी गोल्डी क्रिकेटर वामन भोईर इन ऍक्शन. मिडॉफवरून मिडॉनच्या दरम्यान पोहोचले आणि चांगला झेल संपादित होतोय. आणखीन एक झटका टीम आई गावदेवी खाटेकरला. संगनायक विशाल भोईरच्या पारीसांत. आउट ऑफ अगेन्स्ट आपण बघत आहोत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या अगेन्स्ट आणि त्याचा फायदा घेतलाय वामनजी भोईर यांच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये 2 दमदार झेल पकडण्यात आलेले आहेत. अंतिम क्षणामध्ये अंतिम टप्प्यात हा सामना पोहोचलाय आणि आपलं सर्वस्वी योगदान या मॅच मध्ये द्यायचंय. गावाच्या नावासाठी मेगा फायनलचा किताब जिंकायचा आहे. त्याच ईर्ष्याने सध्या कामगिरी सुरू आहे मैदानावरती आदर्श 11 धानिवलीची. मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक जज करतात. मल्हारी भोईर हाताचा पिसारा फुलवला आणि बॉल आपल्या कक्षेमध्ये सामावून घेतला. जल्लोष सुरू आहे आदर्श 11 धानिवलीच्या पाठीराख्यांच्या समर्थकांचा, हितचिंतकांचा, शुभचिंतकाचा. आणखीन एक झटका, 7 ला 4था आदरा. जे रिप्ले आपल्या स्क्रीनवरती फ्रंट व्ह्यू कॅमेरानं व तसं टायमिंग झुललं नाही, मिडलिंग झुललं नाही. बॅटच्या अगदी टो इंडला त्या ठिकाणी जितू बाद झाला आणि 7 वरती 4था धक्का त्या मॅच मध्ये बसलाय आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरला. इक्वेशन आपल्या समोर क्रॉसिंग नंबर 14 बॉल बाकी आहेत आणि त्या ठिकाणी समीकरण चेस करायचे आहेत. अजूनही 41 41 धावा. स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी दातास्त्र बहुतेशिव उक्तीप्रमाणे आमच्या मॅनेजमेंट कमिटीला सहकार्य केलं त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आमच्या आयोजन समितीच्या वतीने आभार. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या 40 संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्या सर्वांचा आभार. प्रेक्षकांची तुफान गर्दी सध्या मैदानावरती पाहायला मिळते. त्या सर्व प्रेक्षक राजाचा देखील आभार. ऑनलाईन व्ह्यूवर जॉईंट आहेत त्या सर्वांचा देखील आभार आपण व्यक्त करूया. स्लॉक स्वीप ऑन साइडला. आणखीन एक मिस टाइम फटका. काऊ पेसला संघनायक मल्हारी भोईर. मल्हारी एकच गजर सध्या मैदानामध्ये घुमतोय. फलंदाज बाद. 7 वरती 5वा झटका. यांच्या वतीने संपूर्ण टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट झाले. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम.
खास करून आदर्श 11 धानिवली टीमसाठी त्यांच्या वतीनं शुभेच्छा येत आहेत. त्यांचं देखील करूयात आपण वेलकम. ऑनलाईन व्ह्यूवरची देखील गर्दी आता वाढली आहे. 7ला सध्या 5 विकेट. आतापर्यंत अडचणीमध्ये टाकलं होतं कुणाल सर संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे गावदेवी खाटेकडनं प्रतिस्पर्धी संघांना, परंतु त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. शफल झाले होते, ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर जसा चेंडू हलकासा टर्न झाला, बाउन्स देखील पाहायला मिळाला. इकॉनॉमिकल कामगिरी मंगेश भोईर विथ द बॉल, विथ द बॅट, विथ द फील्ड, तीनही डिपार्टमेंटमध्ये समर्थ ग्रुप चषकाच्या पहिल्या पर्वात आपली छाप सोडताना सध्या आपल्याला पाहायला मिळतो. 4 विकेट त्यानं दुसऱ्या षटकात कॅरी केल्या आणि महत्वपूर्ण फक्त एकच धाव त्यानं खर्च केलेली आहे. संघनायक मल्हारी भोईरनं आतापर्यंत या मॅच मध्ये 3 झेल पकडलेले आहेत, तर त्यानं गोलंदाजी करत असताना 6 धावा दिल्या, 1 विकेट त्याने कॅरी केलेली आहे. 2 षटकात 7 बनवल्या गेल्या, 5 धक्के बसलेत. अर्धा संघ तंबूच्या दिशेला रवाना झाला. टेन्शन आता वाढलंय. रंचेस करत असताना आहे गावदेवी स्पोर्ट्स काटेकरचं. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 41, त्या ठिकाणी आवश्यकता 41 धावेची. कुमार खाटेकर ज्याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, आज त्याचं टॅलेंट या स्पर्धेमध्ये शोकाज झालंय. पाहायचं या मॅच मध्ये कशा पद्धतीने तो आता रनचेस करण्यासाठी स्ट्रॅटेजी बनविल, रणनीती बनविल, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स त्याचा कसा राहील, या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींना सध्या चर्चेमध्ये उदाहरण आलंय. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, पुढे घडणार काय. 12 चेंडू 41. सागर राणे गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू झालाय. पहिला बॉल कोमेगतीनं टाकलाय आणि तो पोचलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. के कुमार खाटेकरचा काउंटर अटॅक पहिल्या बॉलवरती. भव्य स्वागत सागर राणेच्या विरोधात. हा टोले जंग फटका, षटकार. ए 11 बॉल 35 ची लढत. कोई लक्ष्य मनुष्य से बड़ा नहीं, जो करता है कोशिश है वो कभी हारा नहीं. प्रयत्न चांगला होता, या वेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न करत होते. मागच्या चेंडूवरती षटकार आला, मात्र तदनंतर स्विंगिंग यॉर्करने केली आहे, वापसी केले कमबॅक. गोलंदाज सागर राणेनं बॅट पॅड मध्ये भन्नाट यॉर्कर, स्विंग देखील झाला. शाहरुख खानने चित केलं के कुमार खाटेकरला. धावसंख्या 13, 10 चेंडू, आता 35 ची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन. कमी गती थांबले, पॉज घेतला, तदनंतर टर्न करण्यात आला. फायनलेगच्या फिल्डरला चेस आउटफील्ड फास्ट, भाग मिल्का भाग अशी परिस्थिती. फायनली बॉल फायनलेगचे क्षेत्र रक्षक श्याम भोईर यांना पोहोचण्या अगोदर सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. चौकार. संख्या आपण बघत आहोत 17 या आकड्यावरती. 17 ऑन बोर्ड. ऑफिशियल पॅनलची देखील आपण चर्चा करू. कृष्णा केने सर, प्रवीण विशे सर, लव घुडे सर, सागर कापडी सर, ज्यांचं चांगलं योगदान राहिलं आहे त्यांचं देखील वेलकम आहे. आपल्या मॅनेजमेंट कमिटीकडून टेनक्रिक लाईव्हची संपूर्ण टीम, आज स्वतः फाउंडर कुणालजी म्हात्रे सर आपल्या सोबत आहेत. त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली 5 दिवसामध्ये अफाट परिश्रम केलेली मेहनत, त्यांचं देखील आभार आपण व्यक्त करूयात. समालोचन कक्षातून आपण अभयजी खुडे सर, प्रतिमेशजी ठाकूर सर, कुमारजी बाबरे सर यांना ऐकलं, त्यांचं देखील आभार आहे. बॅकफुटर आले, आपामपूल फिल्डर सेट झालाय आणि काय कॉन्फिडेंटली झेल पकडलाय मल्हारी भोईर. एकच गजर मल्हारी भोईर नावाचा 4था झेल त्याने संपादित केलाय. समोरच्या दिशेनं लगावला सूर आणि प्रतिस्पर्धी संघाचा काढलाय आता धूर. फलंदाज बाद. 17ला 6 लॉस. कुमार खाटेकरे बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो. सध्या 6 लॉस. बॉल बाकी आहेत 8, रन सभेत 31. काउंटेशन करायचं झालं तर प्रत्येक बॉलवरती कंपल्सरी चेस या रूलनुसार कुणाल सर आता चौकारच हवाय. कमी गतीने टाकलेला बॉल लेग कटर होता, टप्पा पडला तसा चेंडू वळाला, टर्न देखील पाहायला मिळाला आणि बाउन्स देखील हा चेंडू झाला. त्याच कारणासह आपण बघत आहोत सध्या निर्धाव चेंडूची झालेली ही सांगता डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. धावसंख्या स्थिर 17 धावा दाखल करून 6 गड्याच्या मोबदल्यात अंतिम 7 बॉल आता बाकी आहेत. आवश्यकता 31 धावेची. 7 बॉल 31 वरती हा सामना मेगा फायनल सध्या तुम्ही एन्जॉय करताय. बॅटची कडा, मात्र यष्टीरक्षक गिरीश भोईरची नाखुश कामगिरी. धावचीचा प्रयत्न करतील का त्या ठिकाणी. शॉर्ट फायनलचे फिल्डर प्रश्न उपस्थित झाला होता. मोहत्याने आवरला, थ्रो केला नाही. मिल्टी येते एक सिंगल.
अदरवाईज ओव्हरथ्रोची शक्यता नाकारता आली नसती. एक धाव आणि या सिंगल धावाच्या सोबतीनं धावसंख्या पोहोचली ती 18 या आकड्यावरती. अंतिम 6 चेंडू आणि 6 मध्ये कंपल्सरी चेस या रूलनुसार जेतेपदाचा मानकरी होण्यासाठी हवी आहे त्या ठिकाणी हार्ड हिटर बॅटिंग. गल्लीपासून दिल्लीचं अंतर जर गाठायचं आहे तर ऑटो रिक्षा, ट्रेन आणि बसनं प्रवास करून जमणार नाही. त्यासाठी तुम्हाला अंतिम षटकात 7 इंच समीकरण असताना एअर स्ट्रायकर साधा करावी लागेल. हवाई हल्ले चढवावे लागतील. अंतिम षटकात आता 5 षटकारांची आवश्यकता. 6 चेंडू, आवश्यकता 30 धावेची. साई भोईर एक्सपिरियन्स कंटेंडर फिरकीपट्टू सध्या अंतिम षटकात बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकर इनला आपण बघत आहोत फलंदाजीसाठी. प्रेमला 6 बॉल 30. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती, लाईन चांगली आहे, निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल न झाली निर्णायक 4थ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजीचा दबदबा सध्या मॅच मध्ये आपण बघतोय आदर्श 11 धानेलू क्रिकेट संघाचा. अंतिम 5 चेंडू, आवश्यकता 30 धावेची. दुसरा बॉल अर्ध्या टप्प्यावरती पूल करण्याचा प्रयत्न तो फसला आणि संघनायक मल्हारी भोईरनं या मॅच मध्ये 5वा झेल तिकडे पकडला. फलंदाज बाद. प्रेमची पारी संपुष्टात. 18 वरती आज 7वा धक्का. या सामन्यामध्ये 5वा झेल कुणाल सर मल्हारी भोईरनं पकडलाय. जणू काही बॉल आणि मल्हारी भोईर हे जवळचं नातं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. 7वा धक्का सध्या बसलाय. 18ला 7 लॉस, 4 चेंडू, आवश्यकता 30 धावेची. सामना थोडा आवाका बाहेर गेलाय. लोव फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॅकअप सेट आहेत. काव पेसला मल्हारी भोईरचे मिळते एक सिंगल. चांगला थ्रो आला नॉनस्टाकर रेनला. सिंगलच्या सोबतीने धावसंख्या पोहोचते पुढे ती 19 आकड्यावर. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 29. आवश्यकता विजयासाठी 29 धावेची. औपचारिकता फक्त शिल्लक. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. फटका बसला, मिस्टामिंग, झेलची संधी आणि काय एफर्ट होते त्या ठिकाणी. समर्पण आपण पाहिलं. चांगला प्रयत्न आणि किंमत ही चांगली मिळाली. आणखीन एक फलंदाज मोबदला मोजावा लागला. तो आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरला. मॅच मध्ये निर्विवाद वर्चस्व सध्याच्या घडीला आपण बघत आहोत. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न ही क्रीडा स्पर्धा जिचं दमदार पहिलं पर्व. आणि या मॅचच्या दरम्यान आता विजयाचा जल्लोष सुरू करण्यासाठी प्रेक्षक सज्ज झालेत, पाठीराखे सज्ज झालेत. आदर्श 11 धानेव क्रिकेट संघाचे सर्व लाडके शुभचिंतक, हितचिंतक, ग्रामस्थ सज्ज झालेत. एक बॉल अजूनही बाकी आहे. मैदानावरती आली आणखीन एक विकेट आणि त्या ठिकाणी 9 फलंदाज माघारी परतलेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19. आजच्या संपूर्ण दिवसेमध्ये चांगले उलटफेर आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकडनं केले. मात्र अंतिम सामना त्यामध्ये हवी तशी कामगिरी या टीमची झाली नाही. 19ला 9 लॉस. अंतिम चेंडू, 29 ची आवश्यकता. फक्त पराभवाचं अंतर इथनं कमी केलं जाऊ शकतं. अंतिम बॉल आणि समर्थ कृपा चषकाचे महाअंतिम विजेते आदर्श 11 धानेवली. वेल प्ले बॉयज, मनपूर्वक अभिनंदन. आपलं देखील अभिनंदन. रिप्ले आपल्या स्क्रीनवरती कशा पद्धतीनं फटाक्यांचा जल्लोष केला गेला तो प्रेक्षकांकडून. कडाकेबाजी, फटाकेबाजी आणि विजयाची ही